नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. पुणे नगर विकास प्राधिकरण अर्थात PMRDच्या सेक्टर 12 या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली असून सिंहगड 19 बिल्डिंगच्या छतावर सोलर वॉटर हीटर टँकचा भीषण स्फोट झाल्याची धक्कादायक घटना घडली. स्फोटाच्या धक्क्याने सिंहगड 19 बिल्डिंग पूर्णपणे हादरून निघाली आहे. या घटनेमुळे सेक्टर 12 या ठिकाणी PMRDAने केलेले काम किती निकृष्ट दर्जाचे आहे हे पुन्हा एकदा उघडकीस आलंय. PMRDA कडून सेक्टर 12 या ठिकाणी पंतप्रधान आवास योजनेच्या हजारो सदनिका बांधण्यात आल्या. 11व्या फ्लोअरवर असलेल्या बिल्डिंगच्या टेरेसवर सोलर वॉटर टँक आणि पॅनल बसवण्यात आला असून याच सोलर वॉटर टँकमध्ये शुक्रवारी दुपारी भीषण स्फोट झाला. ज्यावेळी सोलर वॉटर टँकचा स्फोट झाला त्यावेळी टेरेसवर कुणीही नसल्यानं सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. सेक्टर 12 या ठिकाणी खाजगी बांधकाम व्यावसायिकाच्या माध्यमातून PMRDAने पंतप्रधान आवास योजनेच्या हजारो सदनिका बांधल्या आहेत. बांधकामात बांधकाम व्यावसायिकाने निकृष्ट दर्जाच्या वस्तूचा वापर केल्यानं या बिल्डिंगमध्ये कधी सोलर वॉटर टँकचा ब्लास्ट होतो तर कधी अचानक लिफ्ट बंद होते, तर मोठ्या प्रमाणात सदनिकामध्ये बाथरूम आणि टॉयलेटमध्ये पाण्याची गळती देखील होते. निकृष्ट दर्जाचं बांधकाम करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी सेक्टर 12 मधील रहिवाशांनी केली आहे.